त्याच्यात ना अर्धा तास करतात. आमचं 10 मिनिटातच होतं. मग 10 मिनिटं हे नैसर्गिक आहे, ते कृत्रिम आहे, हे आपण लक्षात घेत नाही. त्याचं लिंग एवढं मोठं ताठरलेलं असतं, माझं लिंग छोटं आहे, ते अगेन कृत्रिम आहे, हे नैसर्गिक आहे, हा आपण विचारच करत नाही. जे दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं आणि ही दुनिया ही अशीच सगळी आहे. सो हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे आधीपासून चालत आलेलं आहे आणि हे असंच चालू राहणार आहे. पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा ह्या गोष्टी करताना मी एक करू नका असं पण म्हणणार नाही, करा असंही म्हणणार नाही. पण हे करत जर असेल कोणी तर त्यांच्यासाठी मी एक काळजी घ्यायला अशी सांगेन. सो विवाहबाह्य संबंध नक्की कशामुळे होतो? सो अनेक असंख्य याला कारण आहेत, असं एक कुठलं कारण नाहीये. कारण बाहेर दिसणारी चकाचक वस्तू आपल्याला जेवढी आवडते कुठलीही मार्केटमधली, तितकीच बाहेर एखादी सुंदर राहणारी स्त्री जी छान कपड्यात आणि उत्तम शरीर ठेवलेली स्त्री आहे. हा, अर्थात तो जवळ गेल्यानंतर त्याला कळतं की ती स्वभावाने मग माझ्या बायकोपेक्षा एवढी खास नाहीये, हे अर्थात असू शकतं. हे सगळं 19-20 सगळं आहे. तर मग अशा वेळेला तो त्या स्त्रीकडे अट्रॅक्ट होतो. मग ह्याच्यात चूक कोणाची आहे? तर बाईची आहे. बाई जर बाहेर अट्रॅक्ट झाली तर मग चूक कोणाची आहे? तर स्त्रियांची. मग आपल्याला हे करायला जमणार आहे का? ओ श्रीकृष्णाने केलंय, पण आपल्याला जमणार आहे का? जमू शकतं, ठरवलं होतं निश्चित जमू शकतं. अशी सुद्धा काही फक्त हाताच्या बोटावर मोजण्या एवढी कपल असतील जी शरीरापलीकडे प्रेम करतात. जर प्युअर प्रेम कोणाला करायचं असेल, खरं प्रेम, त्यात शरीराचा काहीही संबंध नसतो, करू शकतात. माझी बायको किंवा माझा नवरा बाहेर का जातो, मग माझ्यात काय कमी आहे हे शोधून काढून त्या कमतरतेवर मात करून जे हवंय त्याला ते जर देता आलं आणि द्यायचा प्रयत्न केला तर मला वाटतं ते घटस्फोटापर्यंत न जाता तिथे आळा बसूच शकतो. मग याला ती समोरची स्त्री जबाबदार नसते आणि पुरुषही नाही, टोटली मी स्वतः जबाबदार असते किंवा असतो. नमस्कार, कसे आहात सगळे? छान मजेत असणार आहात आणि लैंगिकतेचा अभ्यास करत असणार आहात याची खात्री आहे. आणि म्हणूनच तुम्ही अभ्यास करताय, म्हणूनच मला नवीन नवीन विषय सुचतायत आणि बोलावंसंही वाटते. सो त्याच ताकदीने, त्याच एनर्जीने पुन्हा एक नवीन विषय घेऊन आले, तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या आवडीचा आणि आता सध्या लेटेस्ट चर्चेत असलेला विषय. सो तुम्ही मला सगळे ओळखताच तरी पुन्हा एकदा नाव सांगते. मी सोनल गोडबोले, लेखिका आहे, अभिनेत्री आहे, काउन्सिलर आहे आणि न्यूट्रिशनिस्ट सुद्धा आहे. सो या सगळ्या क्षेत्रात काम करत असताना आणि समाजात वावरत असताना किंवा सोशल मीडियावर जेव्हा मी असते, अनेक ग्रुप्सना मी आहे जॉईन, अनेक माझे वाचक चाहते आहेत आणि हे सगळं करत असताना एक कॉमन गोष्ट सगळ्यांना दिसेल जी मलाही जाणवली आणि त्याचं प्रमाण अलीकडे वाढलंय का तर वाढलंय असं म्हणू शकतोय, पण हे आधी नव्हतं का तर आधीही होतं, दोन्ही आहे. मग हा विषय कुठला आहे तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, विवाह बाह्य संबंध. मग विवाह बाह्य संबंध का वाढलेत आत्ता याची काही कारणं आपण जाणून घेऊयात. मी अगदी खूप कोकणातल्या एका छोट्या गावातून आलेली आहे आणि मग तिथे विवाह बाह्य संबंध नव्हते का असा जर प्रश्न आला तर निश्चित होते. म्हणजेच काय तर मी लहानपणी, अगदी खूप लहान असताना आपल्याला कळत नसतं, पण जसे आपण मोठे होत जातो तेव्हा काही गोष्टी आपल्याला आठवायला लागतात, आपल्या जवळच्या आसपासच्या घडलेल्या घटना. सो तेव्हा लक्षात येतं की हे काही नवीन कुठलंच नाही. मी जे काही आत्ता विषय जितके काय हाताळते, लिहिते, बोलते, ह्यातले नवीन विषय आजच काही नाही. फक्त काय झालंय, नवीन पिढीवर कुठेतरी ना ते सगळं ढकललं जाते की नवीन पिढी आहे ते असे वागतायत. आणि सोशल मीडियाने काय झालंय, ते जे आधी सप्रेस झालेल्या सगळ्या गोष्टी होत्या त्या सोशल मीडियामुळे अशा उफाळून आल्यात, त्या बाहेर दिसायला लागल्यात आणि माझ्यासारखी अनेक लोक याच्यावर भाष्य करत असल्यामुळे त्या आपल्या समोर यायला लागलेल्या आहेत. सो विवाह बाह्य संबंध नक्की कशामुळे होतो? सो अनेक असंख्य याला कारण आहेत, असं एक कुठलं कारण नाहीये. मग काय कारण असू शकतात तर नवरा बायको एकमेकांना वेळ देत नाहीत, हे एक त्याच्यात कारण असू शकतं. दुसरं, पुरेसं शारीरिक संबंध न मिळणं, दोघांपैकी कोणालाही एकाला, हे एक कारण असू शकतं. त्याच्यानंतर बदल, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जे कोणी मान्य करत नाही. करू अगर नका करू, जे आहे ते आहेच. कारण काय होतं, आपण 30-35 वर्ष 25 वर्ष आपला संसार जेव्हा होतो, तोच नवरा तीच बायको रोज तेच 24/7 एकत्र असतात. मी बदल हा फक्त शारीरिक दृष्ट्याच नाही म्हणत आहे, मानसिक दृष्ट्या सुद्धा बदल आपल्याला हवा असतो. आपल्याला मित्र का लागतात किंवा मैत्रिणी का लागतात त्याची कारणं हीच आहेत.
मग हा थोडासा चेंज कुठेतरी जर आपल्याला वेगळेपणा काहीतरी जर मिळालं सगळ्याच दृष्टीने, अगदी स्पर्शाच्या दृष्टीने सुद्धा किंवा सेक्समध्ये सुद्धा किंवा त्या नात्यातही सुद्धा जर वेगळेपणा मिळाला, तर उलट आपलं घरातलं जे कामजीवन आहे म्हणजे नवरा बायकोंमधलं ते जास्त सुरळीत चालतं असा मला कायम वाटतं. कारण ना पुन्हा असंच आहे की तुम्ही लोक एका बाजूनेच विचार करता, मी चौफेर सगळ्याचा विचार करते की काय असू शकतं याच्या पाठीमागे. बऱ्याचदा काय होतं, बायका संशयी असतात, अर्थात पुरुषही असतात. ते सोशल मीडियावर बायकांना येऊ देत नाहीत, काही करू देत नाहीत. मग सेम बायका पुरुषांचे किंवा नवराचा मोबाईल चेक करतात, त्याच्या कोणाचे मेसेज आले आहेत का, मग त्याला किती मैत्रिणी आहेत, मग हा कुठे जातो, मग सोशल मीडियावर ह्यांनी कोणाबरोबर फोटो काढून खांद्यावर हात टाकून टाकलेत का, अशा असंख्य गोष्टींनी त्यांचं लाईफ सगळं डिस्टर्ब होतं. मी तर तुम्हाला सांगेन की प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे. नवरा बायको जर आपण असलो, लग्न केलेलं असलं, म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपण त्यांना विकत घेतले. ती काही वस्तू नाही विकत घ्यायला. त्या दोघांनाही भावना आहेत, त्यांची स्वतःची मतं आहेत, त्यांना स्पेस हवी असते. सो थोडं जर तुम्ही लूज सोडलत ना एकमेकांना, तर तुम्ही जास्त आनंद घेऊ शकाल. आणि बाहेर तो स्त्री किंवा पुरुष जर एखादा मित्र किंवा मैत्रिणीला भेटला आणि काही 4 गोष्टी शेअर केल्या, आनंद शेअर केला, दुःख शेअर केलं, 4 लैंगिकतेच्या गोष्टी जाणून घेतल्या किंवा अजून काही समाजातल्या अनेक गोष्टींवर तो बोलून आला आणि मग घरात येऊन जर तो अजून खुलला तुमच्या बरोबर, नवरा किंवा बायको दोन्ही, तर तुम्हाला आवडणार नाही का? आवडेल ना निश्चित. पण मग त्यासाठी बंधनं काय एवढी घालून ठेवलेली आहेत? त्यालाही कळतंय, तोही लग्न करतानाच त्याचं वय माहिती आहे, स्त्रियांचंही वय माहिती आहे. वी आर ऑल आर मच्युअर. आपण जेव्हा एका सर्टन एजला 35, 40, 45, 50 या एजला जेव्हा असतो, तेव्हा आपल्याला कळतं आपली जबाबदारी काय आहे. सो थोडीशी जर मोकळीक दिली, आणि ती जेव्हा दिली जात नाही तेव्हा तो पुरुष किंवा ती स्त्री चोरून बाहेर जाते आणि मग तिथे कुठेतरी मग ते नवीन लोकांना भेटणं आणि त्याच्यातून मग कुठेतरी जवळीक येऊन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर या बाबतीतही होऊ शकतात. चौथं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी एका व्हिडिओमध्ये बोलले होते, ते म्हणजे की आपलं शरीर ज्याच्यावर आपण प्रेम करत नाही. का करत नाही? तर प्रत्येकाला माहिती आहे ते फुकट मिळालंय आपल्याला ना. हीच जर एखादी नीची रिप्लेसमेंट झाली, 5 लाख खर्च आला की लगेच आपण त्याच्याकडे काटेकोरपणे, बापरे 5 लाख खर्च केले, आता जपून चाललं पाहिजे, जपून उड्या मारल्या पाहिजेत. पण हे जे शरीर फुकट आपल्याला सुंदर शरीर मिळालंय त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. आणि जे सुटलेलं थुलथुलीत शरीर आहे, मग ते बायकांचं असो किंवा पुरुषांचं, ते जर एखाद्या पार्टनरला आवडलं नाही आणि ती लेडीला सांगूनही जर ती बदलत नसेल, ती व्यायाम करत नसेल, किंवा त्या पुरुषाला सांगून तो ऐकत नसेल, व्यायाम करत नसेल, तर मग हे कारण सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटलकडे जाणारं आहे. त्याला वाटतं की माझी बायको कशी अजागळासारखी राहते, कसले ते घाणेरडे घालून घरात फिरत असते, हिंडत असते, कशी बचाबचा बोलते, तिला बोलायचा सेन्स नाही, तिला बसायचा उठायचा सेन्स नाही, ती काही करत नाही, स्वतःवर काम करत नाही, शरीरावर प्रेम करणं आहे ते करत नाही. मग हेही कारण एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी असतं. कारण बाहेर दिसणारी चकाचक वस्तू आपल्याला जेवढी आवडते कुठलीही मार्केटमधली, तितकीच बाहेर एखादी सुंदर राहणारी स्त्री, जी छान कपड्यात आणि उत्तम शरीर ठेवलेली स्त्री आहे. हा, अर्थात तो जवळ गेल्यानंतर त्याला कळतं की ती स्वभावाने मग माझ्या बायकोपेक्षा एवढी खास नाहीये, हे अर्थात असू शकतं. हे सगळं 19-20 सगळं आहे. तर मग अशा वेळेला तो त्या स्त्रीकडे अट्रॅक्ट होतो. मग ह्याच्यात चूक कोणाची आहे? तर बाईची आहे. बाई जर बाहेर अट्रॅक्ट झाली तर मग चूक कोणाची आहे? तर स्त्रियांची. आणि ह्या सोशल मीडियामुळे काय झालं, अनेक ग्रुप्स आजकाल तुम्ही फेसबुकवर वगैरे पाहत असाल, अनेक गेट टुगेदर्स होत असतात, जिथे लोक टोटली अननोन असतात, एकमेकांना अनोळखी असतात, ओळखत नाही. तर मग अशा याच्यातून कुठेतरी एखादी वेवलेंथ जुळू शकते आणि याचा संबंध अध्यात्मातल्या कर्माशी सुद्धा आहे. ही गोष्ट आपल्याला विसरून कधीही चालणार नाही. कारण आपण कोणी कोणाच्या आयुष्यात असं सहजासहजी येत नाही, त्याच्या पाठीमागे अजून काहीतरी पूर्व इतिहास असतो, तोही आपण जाणून घ्या. आपण सगळ्या अंगाने विचार करणार आहोत या गोष्टीचा. नुसतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, मग तुला मी डिवोर्सच देते किंवा मी तुला डिवोर्स देतो, तू निघूनच जा, मग त्या मुलांचे हाल होतात, त्यांच्याकडे कोणी दुर्लक्ष होतं, त्यांची मानसिक कंडिशन खराब होते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य कोलॅप्स करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर मग आपण घरात बसूनच राहायचंय का? बाहेर जायचं नाही का? अजिबात नाही. आपण सगळं करायचं आहे, पण आपल्यावर कंट्रोल ठेवून. मी लिहिलेलं जी बियॉन्ड सेक्स ही कादंबरी आहे, ज्याच्यात 4च पात्र आहेत. एक नवरा बायको कपल आहे आणि दुसरं पण एक कपलच आहे. त्या कपलमध्ये उत्तम संसार चालू आहे दोघांचाही, कुठेही कमतरता नाहीये. तरीही ते सोशल मीडियावरून एकत्र येतात आणि प्रेमात पडतात. पण ते प्रेम कुठलं आहे? शरीरा पलीकडचं प्रेम. मग आपल्याला हे करायला जमणार आहे का? श्रीकृष्णाने केलंय, पण आपल्याला जमणार आहे का?
जमू शकतं, ठरवलं होतं, निश्चित जमू शकतं. अशी सुद्धा काही फक्त हाताच्या बोटावर मोजण्या एवढी कपल असतील जी शरीरापलीकडे प्रेम करतात. मी शेवटचं वाक्य एक त्या कादंबरीत लिहिलंय, बियॉन्ड सेक्स देअर इज ऑलवेज लव्ह. जर प्युअर प्रेम कोणाला करायचं असेल, खरं प्रेम, त्यात शरीराचा काहीही संबंध नसतो. करू शकतात. मग बाहेर तुम्ही जेव्हा मित्रमैत्रिणी म्हणून आपण वावरत असतो समाजात, तेव्हा आपण व्यभिचार न करता सुद्धा प्रेम करू शकतो. मग याच्यात तर कोणाची अडकाठी असायचं काहीच कारण नाहीये. श्रीकृष्णाची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत, पण श्रीकृष्ण आणि राम यांना समजून घेण्यात आपण कमी पडतो. खरं तर ही दोन कॅरेक्टर्स, एक संयमी कसा आहे हे रामाने दाखवलंय आणि दुसऱ्याने उथळ वागून काय होऊ शकतं हे आपल्याला दाखवलंय. आपण तो धडा घ्यायचा याच्यातून, काय होऊ शकतं नक्की ही उदाहरणं घेतल्यानंतर. सो हे घेतल्यानंतर मग जेव्हा बरेच जण, आता माझ्या लिखाणावर सुद्धा बरेच जण, मग त्या श्रीकृष्णाने एवढ्या बायका कशा केल्या, काय केल्या, त्याच्या पाठीमागचा आता हा एवढा मोठा विषय इथे सांगत बसण्यासारखा हा व्हिडिओ नाहीये. आपल्याला कमी म्हणजे टाईममध्ये खूप जास्त गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत. तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स थांबावीत का, थांबतील का, ह्याच्यावर मी किंवा कोणी माझ्यासारखं काउन्सिलर काहीच करू शकत नाही. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ती होतायत का, माझी बायको किंवा माझा नवरा बाहेर का जातो, मग माझ्यात काय कमी आहे हे शोधून काढून त्या कमतरतेवर मात करून जे हवंय त्याला ते जर देता आलं आणि द्यायचा प्रयत्न केला, तर मला वाटतं ते घटस्फोटापर्यंत न जाता तिथे आळा बसूच शकतो. मग याला ती समोरची स्त्री जबाबदार नसते आणि पुरुषही नाही, टोटली मी स्वतः जबाबदार असते किंवा असतो. सो ह्या सगळ्याची ही अनेक अशी कारणं आहेत. सोशल मीडियातून काय घ्यायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी सोशल मीडियावर असते, अनेक फॉलोअर्स आहेत माझे, अनेक वाचक आहेत, सगळं आहे. माझे फोटोज अनेक मी रोज टाकत असते. पण तुम्ही मग माझं लिखाण वाचायचं आणि त्यातून काहीतरी आत्मसात करायचं का माझे फोटो पाहायचे आणि माझ्याकडे अट्रॅक्ट व्हायचं, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. मी देताना काय देते, फोटोही देते आणि रोजचं आर्टिकलही देते. सो तुमची मानसिकता तुम्ही बदलली तर माझ्या फोटोतलं सौंदर्यही तुम्हाला दिसेल आणि माझ्या लिखाणातलं सौंदर्यही तुम्हाला दिसेल. सो हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे आधीपासून चालत आलेलं आहे आणि हे असंच चालू राहणार आहे. पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा ह्या गोष्टी करताना मी एक करू नका असं पण म्हणणार नाही, करा असंही म्हणणार नाही. पण हे करत जर असेल कोणी तर त्यांच्यासाठी मी एक काळजी घ्यायला अशी सांगेन की आपला सोन्यासारखा संसार असतो, तो डिस्टर्ब होऊन देऊ नका कृपया. कारण जर आपली मुलं त्या संसारात असतील, त्यांची कोवळं मन जे असतं, जी ती ग्रो होत असतात, त्या मानसिकतेवर, कोवळ्या मनावर अतिशय मोठ्या प्रमाणात आघात होतो, जो कधीही भरून निघत नाही. एखादी बाई जर त्या मुलासमोर त्याच्या वडिलांना जर काहीतरी बोलत असेल, घालून पाडेल, तुम्ही असेच आहात, पुरुष सगळे असेच असतात, वाईटच असतात, तर तो मुलगा उद्या समाजात बाहेर किंवा ती मुलगी समाजात तिच्या नवऱ्याकडे सुद्धा पाहताना तशाच अँगलने पाहणार आहे. म्हणून नवरा बायकोतले रिलेशन्स जी आहेत ती इतकी प्युअर आणि इतकी छान असली पाहिजेत. मुळात संवाद संपलाय. आपण काय करतो, हातात मोबाईल घेऊन नवरा बायको किंवा सासू सासरे 4 जण जर सोफ्यावर घरात बसले असतील तर 4ही जणांच्या हातात मोबाईल असतो आणि त्यांचं कोणाशी काय संवाद चालू असतो, म्हणजे चॅटिंगवर संवाद म्हणते मी, चालू असतं ते कोणालाच काही कळत नाही. तिकडे कोणाला तरी लव यू म्हणतायत, इकडे नवऱ्याला प्रेम देतायत, तिकडे तो कुठल्या तरी एका स्त्रीला बाहेर मिस यू म्हणतोय, इकडे काहीतरी नवऱ्याबद्दल, ह्या असंख्य गोष्टी जेव्हा चालू असतात. सो मग ह्याच्यात फसवणूक आहे का, तर कदाचित हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरं येतील. कारण कोण कोणाला फसवते हेच कळत नाही आणि काय चाललंय हेच कळत नाही. मग त्यापेक्षा आपण ह्या सगळ्यातून सावधगिरी कशी बाळगायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या संसार दुर्लक्षित होणार नाही ना, किंवा आपला बिझनेस, आपली नोकरी, आपल्या जबाबदाऱ्या ज्या काही असते, आपली ध्येय आहेत, आपलं कर्तव्य आहे, याच्यात कुठे खंड पडणार नाही ना, याची मात्र काळजी प्रत्येकाने घ्या असं मी तुम्हाला सांगेन. आणि बाकी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की सोशल मीडियावर असंख्य प्रकारची वेगवेगळ्या मनोवृत्तीची लोक आहेत. मग त्यामुळे तुम्ही माणसं ओळखायला शिकणं ही फारच काळाची गरज आहे. सो माणसं ओळखा आणि त्यांच्याबरोबर फ्रेंडशिप करा. कारण मध्ये एक प्रकरण झालं होतं माझ्याच ओळखीच्या मुलीच्या बाबतीत. असंच कोणाबरोबर तरी ॲडमिन बरोबर तिचं म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं आणि नंतर त्या दोघांचं काही कारणाने भांडण झालं आणि ते सेपरेट झाले. सेपरेट झालं आणि त्यांनी काय केलं, त्यांचे दोघांचे काय चॅटिंगचे स्क्रीनशॉट आणि फोटो व्हिडिओ होते ते सगळे टाकून दिले सोशल मीडियावर. आता मला सांगा, तिचाही संसार आहे, याचाही आहे, किती मोठी बदनामी एका स्त्रीची झाली. बरं, जबाबदार एकटी स्त्री होती का ती? तर नाही, तोही तितकाच होता. म्हणजे दोघांनी मिळून प्रेम केलं होतं ना. मग जे भांडण झालं होतं ते एक तर मिटवायचं होतं किंवा सोडून द्यायचं होतं. तो काय संसार नव्हता, ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, सोडून द्यायचं होतं.
सो हे असे सुद्धा गोष्टी ह्या एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमुळे होतात आणि बदनामी होते कारण नसताना, आणि सगळं आयुष्य कोलॅप्स होतं. मग तुमचा परिणाम, त्याचा परिणाम आपल्या सगळ्या संपूर्ण लाईफस्टाईलवर होतो. सो हे जरा थोडंसं घातकच आहे असंच मी म्हणेन, पण तितकंच सोशल मीडिया हे युजफुल सुद्धा आहे. आजही मी सोशल मीडियावरूनच तुमच्या समोर तुमच्याशी बोलते, संवाद साधते. म्हणजेच काय, चांगलं ज्ञान देते तुम्हाला. पण मग त्यातून तुम्ही काय घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. सो पॉर्न सुद्धा मी सगळ्यांना सांगत असते की पॉर्नच्या ॲप्स जर तुम्ही डाउनलोड केली असतील तर ती बंद करा, बघू नका. कारण त्यात दाखवणारी गोष्ट, मग तुम्ही माझ्याकडे येता विचारायला की मॅम त्याच्यात ना अर्धा तास करतात, आमचं 10 मिनिटातच होतं. मग 10 मिनिटं हे नैसर्गिक आहे, ते कृत्रिम आहे, हे आपण लक्षात घेत नाही. त्याचं लिंग एवढं मोठं ताठरलेलं असतं, माझं लिंग छोटं आहे, ते अगेन कृत्रिम आहे, हे नैसर्गिक आहे, हा आपण विचारच करत नाही. जे दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं आणि ही दुनिया ही अशीच सगळी आहे. सो त्यातलं सुंदर चांगलं सगळ्यातलं वेचायचं प्रत्येकातलं, आणि आपण आपला स्वतःला एक छान असा कॉम्बो तयार करायचा, युनिक कॉम्बो, ज्याच्यासाठी लोक भेटायला धडपडतील. ज्यांना लोकांना की तुम्हाला आम्हाला भेटायचे, आम्हाला अपॉइंटमेंट द्या. लोकांनी धडपडलं पाहिजे आपल्यासाठी, अशी आपण आपली पर्सनॅलिटी केली पाहिजे. सो सगळ्यांनी सोशल मीडियावर वावरताना जरूर काळजी घ्या, आणि बियॉन्ड 6 ही कादंबरी मात्र जरूर वाचा. सो खाली नंबर माझा दिलेला असेलच. काउन्सिलिंग हवं असेल तरी संपर्क करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. सो पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.